नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊया दुनियादारीमधून। इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये 3 बसेसमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडल्याची घटना घडली। या बसेस बाट याम आणि होलोन भागामधील पार्किंगमध्ये रिकाम्या उभ्या होत्या आणि यामुळे या भीषण स्फोटात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नाहीये। इतर 2 बसेसमध्ये बॉम्ब सापडलेले आहेत आणि यावेळी एकूण 5 बॉम्ब एकसारखे होते। यामध्ये टायमर होते अशी माहिती इस्रायली पोलिसांनी दिली आहे। यावेळी बॉम्ब शोधक पथकाने निकामी केलेले बॉम्ब सुरक्षितपणे काढून टाकलेले आहेत, तर पोलिसांना हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे। वेस्ट बँकमधील अतिरेक्यांच्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला 1 महिना पूर्ण झालेला आहे, तर 20 जानेवारीला अध्यक्ष होताच ट्रम्प यांनी 100हून अधिक आदेशांवर स्वाक्षरी केली आहे। त्याचसोबत त्यांनी बायडेन यांच्या कार्यकाळातील 78 आदेश रद्द केलेत आणि त्यामुळे ट्रम्प यांनी पुढील 30 दिवसात अनेक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जगभरात परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि भारतासह अनेक देशांमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना हातकड्या आणि साखळ दंड घालून हद्दपार करण्यात आलाय। रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास असं युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। जो बायडेन यांनी आणखी 1 वर्ष राज्य केलं असतं तर जगाने निश्चितच 3रं महायुद्ध पाहिलं असतं असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासंदर्भात सतत विधानं करताना पाहायला मिळतात। आपण जगभरात सुरू असलेले युद्ध संपवून जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं ट्रम्प म्हणाले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेला तोंड देण्यासाठी अरब देश एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। सौदी अरेबियामध्ये या संदर्भात बैठक होणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिथे वसाहती स्थापन करण्याची घोषणा सुद्धा केली आहे। ट्रम्प यांच्या या धोरणाला अनेक युरोपीय देशांकडून विरोध दर्शवला जातोय। दरम्यान सौदी अरेबियानं आता या मुद्द्यावर चर्चा घेण्यासाठी बैठक सुद्धा बोलावली आहे। या बैठकीमध्ये इजिप्त, जॉर्डन आणि इतर आखिती देशांचे नेते उपस्थित असतील। युक्रेननं अमेरिकेसोबत मजबूत करारांची गरज आहे असं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलंय। युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे युक्रेनचे दूत लेफ्टनंट जनरल कीथ केलॉग यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती दिली आहे आणि यावेळी रशियामध्ये कैद असलेल्या आपच्या सर्व कैद्यांची सुटका करण्याची गरज आणि सुरक्षेच्या हमीची विश्वासार्हता यांच्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। झेलेन्स्की यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय। सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांनी खळबळ उडवलेली असून त्याला जागतिक स्तरावर विरोध केला जातोय, दर्शवला जातोय। दरम्यान मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाम यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून येणाऱ्या धमक्यांमुळे कोणताही गंभीर धोका वाटत नसल्याचं ते म्हणालेले आहेत। यावेळी ट्रम्प यांनी मेक्सिकोवर अधिक कर लादणं, ड्रग्ज कार्टेल्स विरुद्ध लष्करी कारवाई करणं अशा विषयांवर आपलं मत व्यक्त केलं। अमेरिकेनंतर आता कॅनडामध्ये सुद्धा लॅटिन अमेरिकेमधील संघटनांविरोधात कठोर पावलं उचलली जात आहेत। कॅनडानं 7 लॅटिन अमेरिकन गुन्हेगारी संघटनांना कायदेशीररित्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे आणि याचं मुख्य फेंटलाईन तस्करीवर नियंत्रण ठेवणं आहे अशी माहिती कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डेव्हिड यांनी दिली आहे। त्या निर्णयामुळे कॅनडामधील कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रसार रोखता येईल असं सुद्धा ते म्हणाले। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला राष्ट्राध्यक्षांचा राजासारखा फोटो शेअर करणं महागात पडलंय। व्हाईट हाऊसनं त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक वादग्रस्त पोस्टर शेअर केलेला असून या पोस्टरला टीकेचा सामना करावा लागतोय। व्हाईट हाऊसनं या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये जय हो असं लिहिलेलं आहे। तसंच या पोस्टरवर टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील एक नमुना देखील दिसतोय। त्यामध्ये ट्रम्प यांनी मुकुट परिधान केलेला आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात रोष सुद्धा व्यक्त होतोय। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेचं समर्थन केलंय। एर्दोगान यांनी पाकिस्तान भेटीमध्ये काश्मीर संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली आहे। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पाकिस्तानचं समर्थन केल्यानं भारताचा रोष ओढावून घेतलाय। काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि त्याचे आंतरराष्ट्रीयकरण होणार नाही असं म्हणत भारताने या संदर्भात तुर्कीला स्पष्ट शब्दात सुनावलेलं आहे।
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं 4 इस्रायली पोलिसांचे मृतदेह परत केलेले आहेत आणि यामध्ये हमासने इस्रायलला एक चुकीचा मृतदेह सोपवलेला आहे. इस्रायलनं असा दावा केलेला आहे 3 मृतदेह 2 मुलांचे आणि त्यांची आई शिरी बिबासचे होते असं हमासचं म्हणणं आहे. तर हमासने शिरी बिबासचा मृतदेह परत केलेला नाही आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी मृतदेह सोपवण्यात आलेला आहे. मात्र दोनही मुलांच्या मृतदेहांची ओळख पटलेली असा दावा इस्रायली सैन्यानं केलाय. नोव्हेंबर 2023 मध्ये हमासचा कैदेमध्ये मृत्यू झालेला होता. अत्यंत वेदनादायक आणि भयावह आजार पाहायला मिळतो. याची लक्षणं आणि लागणारा खर्च, येणारा ताण हे सर्वच वेदनादायी असतं. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळते. कर्करोग प्रतिबंधक लस पुढच्या 6 महिन्यांमध्ये उपलब्ध होऊ शकते असं म्हटलं जात आहे. अमेरिकन संशोधकांनी कर्करोगासंदर्भात मोठं संशोधन सुद्धा केलंय आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीला भविष्यामध्ये कर्करोग होऊ शकतो का याचा छडा त्याच्या जन्माच्या आधीच लागणं म्हणजेच भ्रूणावस्थेत लागू शकतोय. भारतीय वंशाचे काश पटेल यांनी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी भारतीय वंशाचे FBI संचालक काश पटेल यांच्या बाजूने 51 मतं पडली आहेत तर विरोधामध्ये 49 मतं पडली आहेत. काश पटेल संचालक म्हणून त्यांचं ध्येय स्पष्ट असून चांगल्या पोलिसांना पोलीस बनवू द्या असं ते म्हणालेले आहेत आणि त्याचबरोबर FBI वरील विश्वास पुन्हा निर्माण करा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवं संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काश पटेल यांनी ट्रम्प आणि अटॉर्नी जनरल बॉडी यांचे आभार मानलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अटॉर्नी जनरल बोंडी यांचा अढळ विश्वास आणि पाठिंब्यासंदर्भात त्यांनी आभार व्यक्त केले. पारदर्शक, उत्तरदायी आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेल्या FBIला अमेरिकन जनता पात्र असल्याचं ते म्हणाले. आपल्या न्यायव्यवस्थेच्या राजकारणामुळे लोकांचा विश्वास उडालाय पण आज तो संपला असून संचालक म्हणून माझं ध्येय स्पष्ट आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. चीनमधील सर्वात प्रसिद्ध आणि एकेकाळचे सर्वात प्रभावशाली उद्योजक जॅक मा अखेर 5 वर्षांनंतर कोठडीमधून बाहेर आलेत. एकेकाळी जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा 2020 पासून गायब होते. त्यांच्या गायब होण्याचं कारण चीनच्या आर्थिक व्यवस्थेवर त्यांनी केलेली उघडपणाची टीका होती. त्यानंतर सरकारने त्यांच्यावर कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे आणि जॅक मा यांनी सार्वजनिक जीवनापासून स्वतःला दूर केलं. दरम्यान सोशल मीडियावर जॅक माच्या पुनरागमनाला सकारात्मक बदल म्हणून पाहिलं जात आहे. चीनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 5 सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे देशांतर्गत हवाई वाहतूक नेटवर्कसह वायव्य क्षेत्राचे एकत्रीकरण लक्षणीयरित्या वाढवण्यास मदत होणार आहे. विस्तार प्रकल्पादरम्यान 4000हून अधिक प्राचीन समाधी आणि 20,000हून अधिक सांस्कृतिक अवशेष सापडलेत. त्याचबरोबर टर्मिनल 5 मध्ये जागतिक पहिलं इन एअरपोर्ट म्युझियम सुद्धा उभारण्यात आलंय. त्याचा लाभ आता नागरिकांना घेता येईल. मेक्सिकोमधील बाजा कॅलिफोर्निया येथील समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ असा ड्रूम्सचे मासा आढळून आलाय. हा मासा किनाऱ्यावर उथळ पाण्यामध्ये दिसून आला. हा मासा ओव्हरफिश या प्रजातीमधला आहे. या प्रजातीचे मासे सामान्यतः समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा हजारो फूट खोलवर राहतात आणि त्यामुळे त्यांचं किनाऱ्याजवळ दिसणं दुर्मिळ आहे. या माशांच्या किनाऱ्यावर दिसण्याचा संदर्भ अंधश्रद्धा आणि आपत्ती संदर्भातील दंतकथांशी जोडला जातो. आख्यायिकेनुसार खोल समुद्रात राहणाऱ्या या माशांचं दर्शन भूकंप, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचे संकेत मानले जातात. भारतामधील मतदान वाढवण्यासाठी 2 कोटी 10 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत देणाऱ्या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ही मदत म्हणजे निवडणुकीमध्ये केलेला हस्तक्षेप आहे आणि कोणीतरी निवडून यावं या हेतूने केलेली ही मदत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. राष्ट्राध्यक्षांचं विधान म्हणजे कबुली मानली जात असल्याचं त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटत आहेत आणि काँग्रेसने कोणाला किती मदत मिळाली हे सिद्ध होण्यासाठी त्याची श्वेतपत्रिका काढली अशी मागणी भाजपचे नेते करतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतामधील निवडणुकीमधील हस्तक्षेपाच्या दाव्यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर टीका करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे भारतामधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा आणि पंतप्रधान मोदींशिवाय अन्य कोणाला बसवण्याचा प्रयत्न होत असल्याची खात्री झाली आहे अशी टीका भाजपचे नेते अमित मालवीय यांनी केली आहे. तर भारतामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी भारताला 21 दशलक्ष डॉलर्स देण्याचा जो बायडन प्रशासनाचा निर्णय हा दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न असावा असं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलं.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या काळामध्ये भारतातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात तब्बल $2 कोटी दिले गेले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि त्यातच ट्रम्प यांनी अजून एक मोठा खुलासा केल्याचं पाहायला मिळालं. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी $3 कोटी दिलेले होते, तर नेपाळमधील जैवविविधतेसाठी $1.9 कोटी निधी दिला गेला. ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. केंद्र सरकारने चीन आणि हाँगकाँगमधील 119 मोबाईल ॲप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. या अगोदर 2020 मध्ये केंद्र सरकारने टिकटॉक या चीनी ॲपसह अन्य 100 ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला होता. दरम्यान केंद्र सरकारने आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मोबाईल ॲपवर कारवाई सुरू केली आहे. चीन आणि हाँगकाँगशिवाय अन्य देशांमधील ॲपचा सुद्धा बंद घालण्यात आलेल्या ॲपमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा तसंच सुव्यवस्थेवर परिणाम घडवून आणणाऱ्या ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या आयात कर आणि माजी जागतिक मागणीमध्ये होत असलेल्या कपातीमुळे भारताचा 2024 मध्ये असणारा 6.6% विकास दर मंदावून तो 6.4% पोहोचेल असं मूडीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मूडीचा हा नवा अहवाल नुकताच जाहीर झाला. एशिया पॅसिफिक आउटलुक चाओस अहेड या अहवालामध्ये आशिया पॅसिफिक विभागामधील अर्थव्यवस्था 2025 मध्ये व्यापार तणाव, धोरण बदल यामध्ये मंदावतील असं म्हटलं गेलंय. या संपूर्ण विभागामध्ये नवे कर आणि जागतिक मागणीमधील घटीमुळे विकास मंदावलेला आहे. दिल्ली सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आयुष्मान भारत योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही माहिती दिल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये आयुष्मान भारत योजना लागू करणं आणि कॅगचे 14 अहवाल विधानसभेच्या पहिल्या बैठकीमध्ये मांडणं या 2 अजेंड्यांवर चर्चा झाली. दिल्लीमध्ये जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिलं. दिल्लीकरांना दिलेली आश्वासनं मोडण्यास सुरुवात केलेली आहे असं वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी केलंय. भाजपने निवडणुकांपूर्वी दिल्लीच्या महिलांना 2,500 रुपये मिळतील अशी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं. शपथविधीनंतर झालेल्या बैठकीमध्ये या योजनेवर निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचं दिसलं. मात्र योजनेसंदर्भात निर्णय न घेतल्यानं भाजपनं आश्वासन मोडण्यास सुरुवात केल्याचं वक्तव्य आतिशी यांनी केल्याचं पाहायला मिळालं. भाजपने दिल्लीच्या जनतेला फसवण्याचा निर्णय घेतलाय असं सुद्धा त्या म्हणाल्या. राजधानी दिल्लीमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारनं माजी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये यापूर्वी केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या. यापूर्वी नव्या सरकारनं आदेश जारी केलेले आहेत आणि मुख्यमंत्री तसंच मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये विविध विभाग, संघटना, महामंडळं, मंडळं, रुग्णालयं इत्यादींमधील सर्व अधिकारी, कर्मचारी या तात्काळ कार्यमुक्त करण्यात येईल असं या आदेशामध्ये नमूद केलंय. तत्काळ संबंधित विभाग, मंडळं, स्वायत्त संस्था, महामंडळं, रुग्णालयं इत्यादींना अहवाल द्यावा असं या आदेशात नमूद आहे. समय रैनाचा यूट्यूब शो इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद यूट्यूबरवर दिसत आहेत आणि नुकतेच कॉमेडियन हर्ष गुजरालने त्याच्या द एस्केप रूम नावाच्या यूट्यूबर शोचे सर्व व्हिडिओ डिलीट केलेत. समय रैनाच्या कंटेंटप्रमाणेच हर्ष गुजरालच्या शोमध्ये सुद्धा अशाच पद्धतींच्या विनोदाचा समावेश होता. तर डिसेंबर 2024 मध्ये या शोचा प्रीमियर झालेला होता. आतापर्यंत या शोचे फक्त 2 भाग प्रसारित झाले, मात्र हे दोन्ही भाग यूट्यूबवरून हटवण्यात आले. 2007 मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर श्यामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुण गवळी 2007च्या सूट धोरणामधील सर्व अटींचं पालन केल्याचा दावा त्यानं केलाय. न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन नाकारण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. 7 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं अरुण गवळीला 28 दिवसांची रजा मंजूर केलेली होती. अरुण गवळीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत सुटकेसाठी प्रार्थना सुद्धा केली. ग्राहकाच्या खात्यामधून फसवणुकीने पैसे काढले गेले तर त्यासाठी बँक जबाबदार असेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये दिलाय. स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध पल्लव भौमिक आणि इतर या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं 3 जानेवारी 2025ला ग्राहकांप्रती बँकांच्या जबाबदारी आणि कर्तव्य या मुद्द्यावर भविष्यात दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला होता. अशा प्रसंगात संपूर्ण जबाबदारी बँकांची असल्याचं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं खातेदाराला मोठा दिलासा दिलाय.